जगाच्या पाठीवर अनेक शहरं आहेत, पण मुंबईसारखं दुसरं कोणतंही नाही. म्हणतात ना, मुंबई कधीच झोपत नाही. आणि खरं सांगू, मुंबईकर कधीच थांबत नाही. कारण इथे थांबला तो संपला. एक सामान्य मुंबईकर सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत फक्त आणि फक्त पळत असतो. अलार्म वाजण्याआधीच मनाचा अलार्म वाजतो, अरे 8:17ची लोकल चुकायला नको. इथलं आयुष्य किती खतरनाक आहे याची कल्पना तुम्हाला लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर येईल. गर्दीचा तो अथांग सागर आणि त्या वेगाने येणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी लावलेली जीवाची बाजी. लोकलच्या दारात लटकताना वारा चेहऱ्यावर लागत असतो, पण मनात एक विचार असतो, ऑफिसला लेट व्हायला नको. इथे सेकंदालाही किंमत आहे, मिनिटाला नाही. पाऊस असो, कडक ऊन असो किंवा ट्रॅफिक जॅम, मुंबईकरांचा संघर्ष कधीच थांबत नाही. लोकल ट्रेन बेस्ट, बस, मेट्रो, रिक्षातून गर्दीतून वाट काढत प्रत्येक सेकंदावर पाय देत मुंबईकर रोज स्वतःशी एक नवीन शर्यत जिंकत असतो. मी घरी आलो, थोडासा उशीर झाला कारण येताना नेहमी आम्हाला ना ट्रॅफिक सध्या तर खूप लागतं, कारण पाऊस आता जस्ट सुरू झालाय. कालचा ब्लॉग आपण अपलोड केला होता, तो ब्लॉग देखील थोडंसं एडिटिंग चेक करतो आम्ही दरवेळेला, कसं काय 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 झालंय काय झालंय. ईश्वरीने सुरुवात केली होती कालच्या ब्लॉगची मस्त दर्जेदार अशा इंग्लिश मध्ये. तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है. बाकी आहे, बरोबर. आणि मला काय विचारायचं तुला, ईश्वरी, सोफिया, व्हेर इज अवर सोफिया? ते रेडी झालेले. सोफियाचं कॅरेक्टर तू काय, म्हणजे कसं काय स्कूलमध्ये काय होतं सांग सोफिया, आणि तू स्कूलमध्ये जाऊन काय केलं ते सांग. लिटरली कॅरेक्टर परेड होतं, म्हणजे बुक्स मध्ये जे कॅरेक्टर असतात ते आपल्याला तयार होऊन यायचे. आणि जे म्हणजे आम्हाला परफॉर्मन्स होता, रॅम्प वॉक होता तिथे फॉर 6th and 7th मुलांसाठी, संस्कृत वाल्यांसाठी. हिंदीवाले नव्हते आले आणि 8 मध्ये आम्ही नव्हतो गेलो. 9th, 10th, 11th, 12th ह्या ह्याच्यामध्ये आम्ही जाऊन आलो. म्हणजे 4 ग्रुप्स होते ना, सोफिया झाली होतीस ना, 4 ग्रुप्स होते ना, तर समज 10th E मध्ये एक ग्रुप गेला तर त्या ह्याच्यात परत नाही जायचं. नाही इतकं नको सांगू, मला एवढं सांग, तू समजा सोफिया झाली होतीस तर अजून कोणी कोणी काय काय केलं, 2-4 कॅरेक्टर सांग. स्नो व्हाईट, रायटर, अजून इंडियन लुक, ओके, जिजामाता, असं होतं काय. मग तू सोफिया का हे केलं, जिजामाता करायला पाहिजे, तुझ्याकडे नऊवारी साडी पण होती. हो, पण ते रेडी व्हायला लागलं असतं खूप. ओके, बरोबर, ठीक आहे. आणि मॅमने आम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही इंडियन कॅरेक्टर करू शकता. मॅम म्हणाले नाही. असं आहे का? प्रत्येक क्लासने दिलेले असते. हा, ओके, तुमच्यावर डिपेंड नव्हतं ते, त्याच्यामुळे तुला ते असं कन्फ्युज झालं. पहिला कालच्या ब्लॉग मध्ये यार जेवायला बसलोय आपण, हे बघ प्राजक्ता जेवायला बसले, बघ काय काय खायला बसले. आज आपला आहे, आज संकष्टी आहे, संकष्टीचा उपास आहे. ऐश्वरीचा कालचा ड्रेस होता आणि आजचा, सॉरी. आणि इकडे प्राजक्ताच्या गोळ्या आहेत भरपूर सगळ्या. आधीची गोळी दे लगेच म्हणून आणून दे. त्याचबरोबर उपासाची तयारी पण केलेली आहे. मी आलो किचन मध्ये यार, प्राजक्ता पावसाळा असून सुद्धा किती गरम होतं यार. होय ना? हो, तुम्हाला कसं काय कळलं? खूप गरम होतं. इकडे प्राजक्ताने केली आहे मस्त भाजी, ही भाजी आहे, भात, भात आहे, आणि इकडे वरण आमटी आहे, आणि इकडे पोळ्या बनून तयार होत आहेत. बनून व्यायाम केलास? मी पण केलास ना व्यायाम? व्यायाम केलास ना? रोज रोज विचारायचं नाही. बरं, या तव्यावर हात ठेवून सांग, लेकीला विचार, मुलीला केला. तव्यावर हात ठेवून सांग की मी व्यायाम केला, असा चिकटवून सांग. मी सांग पोळी बरं. चिकटवते. सांगते ना, चिकटवून सांगते. पोळी चिकटवते. ते कुणाचा हात चिकटवायचा हे सांगितलेलं नव्हतं. पोळी हात चिकटवून चिकटवून सांग. पोळी चिकटवून सांग. तुमचाच हात चिकटवून सांगते. पोळी चिकटवून सांग. आणि सांगितलं तिने. जस्ट डन. आता हे सगळे आपल्याला उपास, आपण काय थांबत नाही ना 11-12 वाजेपर्यंत. आपण एवढी 7 माझी वाजता उपास सहनशीलता. करून मोकळा होतो. आणि बाय द वे, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ईश्वरीने पण उपास केलेला आहे. किती दिवस झाले का उपास करते ईश्वरी?
मला वाटतं 6 महिने झाले. 6 महिन्यापासून ही मुलगी आहे ना सतत उपास करते. उपास म्हणजे सतत नव्हे, चतुर्थीचे उपास करते. सतत काय सतत चतुर्थीचा उपास करते. सतत दर महिन्याला संकष्टीचा उपास आहे ना. पण माझं असं म्हणणं आहे की उपास नाही केला पाहिजे. कोणी तुला तेच सांगेल. मला काय म्हणायचं, ईश्वरीला तुम्ही काय सजेस्ट कराल? उपास या वयामध्ये करणं बरोबर आहे का? हा सांग. बरोबर आहे, मला करायचंय. मला म्हणजे तिची होतोय श्रद्धा माझा. आहे ना, तिला झेपतंय ना. आणि पण काय कमाल उपाशी वाटते राहून यार, नाही ही इतक्या लहान वयामध्ये मला अजून नाही, मी झेपत नाही. मी खातेय उपास काय, नाही करत. पाणी ना. पिऊन नाही हे करत तरी ते सुद्धा मला नाही जमत. खिचडी वगैरे. जमत नाही. तुम्हाला सारखं खायची सवय आहे म्हणून जमत पण नाही. आमची ईश्वरी साबुदाण्याची खिचडी आज आणि आम्ही काय गेलेला काय 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 वरी नाही, बरी तांदूळ. खिचडी टाईप म्हणजे ओके. तिखट घालून. त्यात तिखट शेंगदाणा म्हणजे केला मिरची नव्हता ना? म्हणजे शेंगदाण्याची आमटी. नाही, हा, ते वरीचं- तुम्हाला झेपत नाही. ते कळलं? थोडी खिचडी टाईप भात. हे असं काय झालं चौकोनी? आकाराच बदलला. ती सैल झाली कणिक दुपारी भिजवली ना, ती जरा जास्त सैल झाली. ओके ओके चलो फिर आज. आणि दुसरी एक गोष्ट, ईश्वरी इकडे तुला महत्वाचं सांगायचंय मला. ईश्वरी कमी ये. बघ बोल पण झाले. इकडे ये ना, तुला खूप महत्वाचं सांगायचंय. इकडे ये, खूपच महत्वाचं आहे. ओके, इकडे ब्लॉग तर चालूच आहे आपला. हा ब्लॉग तुम्ही बघितला का? नसेल तर जाऊन लवकर बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. हे इकडे ईश्वरी तुला सांगायचंय. आज आज आहे 3 तारीख. ओके, आज 3 जुलै आहे बाळा. 3 जुलै संकष्टी. आणि उद्यापासून आहे ना 4, 5, 6 किती? 4, 5, 6 4, 5, 6 ह्या 3 दिवस आहे ना सेल सुरू होतोय. सेल भाऊ. सेल. हो, अमेझॉन वर सेल सुरू होतोय. आणि 20%, 25% असं काय 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 तिथे मध्ये आहे. ऑफ आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो, तिच्याकडे ना आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींवरती पाबंदी आहे. नाही, अजिबात नाही. आम्ही जर का असं म्हटलं ना की आम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे ना, तर घरातून अशी आरडाओरड होते ना. नाही होत काय पण. काही घेऊन देत नाही बाबा. हे 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 नाही घेऊन देत आम्हाला. मी खूप नाही. घ्यायचं असतं. मला घ्यायचं असतं, हिला घ्यायचं असतं. हिची आई नाही नाही म्हणते नाही प्रत्येक नाही, वेळेला. खोटं बोलतायत खोटं. बघूया, हो. लागली पाहिजे. चलो जाके तुरंत दिखाते हैं. बघूया काय म्हणते. विचार तिला, काय विचारू? विचार आत्ताच विचार. तुला जर कॉन्फिडन्स आहे ना तुझ्या आईवरती. तू हे बघ, आपण काय घ्यायचं असलं तर बाबा नाही म्हणतात की तू नाही म्हणत. पहिल्यांदा चांगली गोष्ट घ्यायची असेल तेव्हा. हा, योग्य उपयोगी असणारी वस्तू घ्यायची असेल तर मी कधीच नाही म्हणत नाही. पण उगाच काय फालतू काय घरात अडचण करून ठेवायची गोष्ट घ्यायची असेल तर मी 100% बरं प्रॉमिस नाही कर की तू आता आहे ना, नाही. आता जे आम्ही म्हणत. अजिबात प्रॉमिस जे आता आम्ही तुला सांगणार त्याच्यावर तू आम्हाला नाही म्हणणार. तसं होऊ शकत नाही. असं प्लीज प्रॉमिस कर. नाही खूप होणार, महत्वाचं. नाही होणार तसं. कारण ईश्वरी तू फेल आहे. मी तुझं घरातल्या प्रेडिक्शन गोष्टी- फेल झालं. तू काय बोललीस सांग काय? आता. ती दरवेळेला नाही नकार देत. काय अशी घ्यायचंय बोलतो. ते सांगा. काय काय नाही. घ्यायचंय ते सांगा. मी लगेच हो म्हणेन. अरे होम एक्सरसाइज बड्डे. होम एक्सेसरी आम्हाला काहीतरी घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल नाही गं, एवढं फॉर एक्झाम्पल हे बघ, एकतर डोक्यामध्ये आहे आपल्या हात करा. टॅब घ्यायचा. टॅब नको. घराचा काय बर्थडे, घर काय टॅब वापरणार आहे. टॅब घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय आईस्क्रीम. कॅमेरा घ्यायचा होता, ऍक्शन 4 कॅमेरा, DJI आणि तिसरी काय DJI. DJI काहीतरी ते. DJI. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोन घ्यायचा. काय तू नाही घेऊ फोन का? कशासाठी? नाही. हा? माझं पण नको रे. फोन नको, पण नको. नको, कॅमेरा पण नको आणि पॅड पण नको. पॅड हवा. टॅबची आता गरज नाहीये. हम्म, फोन माझा अजून चालू आहे. हम्म. आणि काय तिसरं, कॅमेरा. कॅमेराची आता गरज फोटो नाहीये. काढायला, फोटो आयफोन काढायला. आहे ना. अरे यार, मी तुला बोललो नाही का काहीच घेऊन देणार नाही आपल्याला उद्याच्या सेल मध्ये. 3 दिवसाचा सेल आहे, काहीच घेऊन देणार नाही. तुला बोललो होतो ना गरजेचं मी. घ्या ना, काय घ्यायचं ते. गरजेचं काय असतं? डाळ तांदूळ, मोबाईल गहू. आता 3-3, 4-4 घरात गरजेचे डाळ आहेत तांदूळ का? गहू घेऊ का? गरजेचे आहेत का मोबाईल? फ्रॉक घ्यायचा. अजिबात नाही. घ्यायचा. का नाही आता का नाही? आता आता का नाही? अजिबात नाही. नो, नॉट टेकिंग फ्रॉक, ओनली टेकिंग टॅब. नो. सॅमसंगचा टॅब घेऊया ना एक छान नको. पैकी. सॅमसंग नाही. हा, सॅमसंग नाही. गरज आयपॅड. नाही. 10-12 हजार पर्यंत घेऊया. आयपॅड. 10-12 हजार पर्यंत. कशासाठी हवाय टॅब? ते बरं आयपॅड घेऊया. कशासाठी हवाय ते? हवाय ना मला इथे, म्हणजे जरा मजा. मोबाईल वर काम होत मोबाईल नाही. वापरायचा माझा. आवाज हे मोबाईल वर काम होत नाहीये का तुमचं? मोबाईल वर काम काम होतंय होतंय. मग कशासाठी उगाच 10 गोष्टी? मग नाही नको त्याच्यात राहू पैसे- द्यायचा पैसे विषय. गुंतवून क्लोज, द्यायचं. विषय स्टॉप. आम्ही बघतो काय करायचं अडते. आपापलं सामान घेणार आहोत. म्हणजे काय
गरज पडते आपल्याला ते